आपलं नाव काय? बापूलुंगा शेला, प्राध्यापक बापूलुंगा शेला. आपलं उपोषणला बसण्याचं नेमकं कारण काय? पेन्शनच्या संदर्भात माझ्या उपोषण बसण्याचा जो इरादा आहे तो पेन्शनच्या संदर्भात आहे. मी 11/7/95ला महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये या संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून लागलो. 11/7/95ला लागल्यापासून मला विद्यापीठाने दिलेले मान्यतापत्र हे पूर्णवेळचे आहेत. मात्र संस्था त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये अर्धवेळ म्हणून करते. याच्यासाठी मी संस्थेला वारंवार सांगत गेलो, अर्ज करत गेलो की मी पूर्णवेळ आहे, विद्यापीठाच्या सिलेक्शन कमिटी सिलेक्शन झालेलं आहे माझं, तर त्यामुळे तुम्ही सेवा पुस्तकात पूर्णवेळ नोंद करा, अर्धवेळ नोंद करू नका. पण त्या संदर्भात संस्थेने काही दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर मी प्रत्यक्ष जाऊन संस्थाचालक प्राचार्य यांना वारंवार भेटत गेलो, त्यांनाही सांगत गेलो की पूर्णवेळ आहे, त्यानुसार मला पूर्णवेळ नोंद झाली पाहिजे सेवा पुस्तकामध्ये. त्याच्या बाबतीत त्यांनी काही दखल घेतली नाही. शेवटी मी मग वारंवार दरवर्षी अर्ज करत गेलो. त्याच्यानंतर 2006ला जो 6वा वेतन आयोग लागला, त्या वेतन आयोगाची वेतननिधी 6ला करायला पाहिजे होती. यांनी ती 6ला न करण्याऐवजी 2006ला न करण्याऐवजी 2008ला केली. त्या वेतननिश्चितीमुळे माझा 2 वेतनवाढीचा लॉस झाला. त्या संदर्भात सुद्धा मी त्यांना वारंवार पाठपुरावा केला, प्रत्यक्ष भेटलो, पण त्यांनी कुठल्याही प्रकारे मला या संदर्भात दाद दिली नाही. मी शेवटी मग विद्यापीठाकडे गेलो. विद्यापीठाच्या कमिटीने मला निर्णय दिला की यांना तुम्ही 2 वेतनवाढी द्या, तरीसुद्धा त्यांनी मला अद्यापर्यंत त्या वेतनवाढी दिलेल्या नाही. त्यानंतर मी 31/5/2024ला सेवानिवृत्त झालो. आज सेवानिवृत्त होऊन मला जवळजवळ 19 महिने झालेले आहेत. या 19 महिन्याच्या कालावधीमध्ये मी त्यांना डायरेक्ट भेटलो, कार्यालयात गेलो, त्यांच्या नाशिकला गेलो, प्राचार्यांना सांगितलं आणि त्याचप्रमाणे शिक्षण सहसंचालक पुणे यांच्या कार्यालयातसुद्धा आम्ही गेलो. शिक्षण सहसंचालक कार्यालयाने त्यांना सरळ सांगितलं की जर तुम्ही त्यांची सेवा पुस्तक एकच करायला पाहिजे, तुम्ही 2 सेवा पुस्तक कोणत्या उद्देशाने केलेले आहेत? त्या कुठल्याही कर्मचाऱ्याचं एकच सेवा पुस्तक असतं, म्हणून त्यांचं 2 सेवा पुस्तकाचे एक सेवा पुस्तकात नोंदणी करा आणि विद्यापीठाने त्यांना ज्या पूर्णवेळचे मान्यतापत्र दिलेले आहेत त्या मान्यतापत्राची नोंद पूर्णवेळप्रमाणे करा आणि त्यानुसार आपण मग पेन्शन प्रस्तावाच्या संदर्भात आपल्याला कार्यवाही करता येईल. यांनी त्या ठिकाणी हो म्हटलं, पण इथं आल्यावर त्यांनी या संदर्भात कुठलीही कार्यवाही केली नाही. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार भेटत राहिलो, मला फक्त आश्वासन देत राहिले आणि माझी दिशाभूल करत राहिले. या ठिकाणी संस्थेने माझ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि त्याच्याबरोबर प्राचार्यांनीसुद्धा माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे. आपण कायदेशीर जे काही कागदपत्रे होती ती आपण त्यांच्याकडे सादर केली, आपण विनंतीपूर्वक त्यांना सांगितलंसुद्धा, तर ते आपल्या कामावर दुर्लक्ष करते. याबद्दल काही वैयक्तिक काही कारण होतं का? वैयक्तिक तर काही कारण नाही आहे. तुमचं काही कोणासोबत भांडण वगैरे काही? संस्थेनेच केलेले आहेत, प्राचार्यांनी केलेले आहेत. माझं त्याचं काही तसं काही असतं दुश्मनी नव्हती किंवा काही. मग तुमचं हे जे काम ते करून देत नाही आहे, जे कायदेशीर आहे, तर त्याच्या मागचं पलीकडचं मुख्य कारण काय असेल? का नाही करून देते? म्हणजे तुम्ही जे त्यांना जी मागणी करताय 6वे वेतनची म्हणा किंवा तुमच्या पेन्शनची म्हणा, तर ते का नाही करून देते? त्याच्या मागचं काय मुख्य कारण समजते का करत नाही बा? मी तर वारंवार त्यांना भेटत राहिलो. त्या भेटण्याच्या बाबतीत तर मी काही कमतरता म्हणजे फक्त दुर्लक्ष फक्त दुर्लक्ष करायचं आणि हो म्हणायचं, दिशाभूल करायची, कोणते आश्वासन द्यायची, हा प्रकार चालू आहे. या सगळ्या गोष्टीला कंट्रोल निर्णय घेतलेला आहे मी उपोषणाचा.